नमस्कार सगळ्यांना। आज गाय बैल साठी कशा प्रकारची मोरखी बनवणार आहे तर तुम्ही लक्ष देऊन बघा। आणि बघा मी पाईपवाल्या मोरख्या करून ठेवलेल्या आहे। पहिले अशा पाईपवाल्या मोरख्या असतात, तुम्ही आता बेल्टवाली बनवणार आहे तर तुम्ही लक्ष देऊन बघा आणि कशा प्रकारची मोरखी बनवते तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, तेव्हाच कळेल ते कशी प्रकारची मोरखी असं। आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर बघा आता 10 mm ची दोरी आहे आणि 14 फूट लांबीला आहे। आणि याला बेल्ट असे बेल्ट आहे बघा, माझ्याकडे तिरंगी कलरचा बेल्ट आहे। तर आपल्याला काय करायचे, दोघी पंधे आपल्याला जोडून घ्यायचे। हे जोडल्यानंतर मध्यभागी यायचंय। मध्यभागी आल्यानंतर याला बरोबर असं पीळ नसताना आपण असं धरायचंय। असं धरल्यानंतर पहिलं माप आपल्याला असं घ्यायचंय, एवढं माप घेतल्यानंतर दुसरा माप आपल्याला परत एवढं घ्यायचंय। बघा हा पंधा घेतलेला आहे, मध्यभागी धरलेला आहे, इथे ठेवलेला आहे अशा प्रकारचा। दोघी पंधे सारखे सेम यायला पाहिजे, छोटं मोठं मापणे यायला पाहिजे, म्हणून काय करायचं, हा पंधा सोडून द्यायचा। हा पंधा सोडून द्यायचा। इथं हा बोट लावलेला आहे बघा, इकडे वरती अंगठा ठेवलेला आहे, त्याच्यावरून आपल्याला ते दोन दोऱ्या अशा वरती घ्यायच्या आहेत। परत इथं बोट ठेवायचा आहे, अंगठा। आता बघा इथं गॅप दिलेला आहे, गॅप मध्ये आपल्याला काय करायचंय, हा पंधा असा धरायचा आहे आणि इथं टाकायचा आहे असा। हे बघा इथं परत गॅप दिलेला आहे, या गॅप मध्ये आपला दुसरा पंधा परत घ्यायचा आहे आणि इथं टाकायचा असं। टाकल्यानंतर हा पंधा आणि इकडचा पंधा असे दोघी पंधे आपल्याला ओढून घ्यायचे। आता जेणेकरून इथं पीळ नाही यायला पाहिजे म्हणून काय करायचं बघा, आता याला पिळा आलेला आहे। आता काय करायचं, इकडचा भाग इकडे असं नेमकं व्यवस्थित करून घ्यायचं आहे आपल्याला। हे बघा अशा प्रकारची वरची गाठ तयार केलेली आहे। इथं बघा बरोबर 6 याला दोरे आलेले आहे, 6 दोरे आलेले आहे, पण ते बरोबर असं बेल्ट आहे म्हणून ते थोडा भाग दिसत नाहीये। हे बघा इकडे पण 3 दोरे आलेले आहे। अशा प्रकारची वरची गाठ तयार झालेली आहे। आता खालची गाठ कशी बनवायची तर ते बघा, या पंधा आपल्याला पायात अटकावायचा आहे, बोटामध्ये अटकवल्यानंतर हा पंधा बरोबर सरळ व्यवस्थित धरायचा। याला पण पीळ नाही आला पाहिजे, बेल्टाला पीळ येतो म्हणून एकदम व्यवस्थित धरायचा। हे बघा खोल 3 दोऱ्यांचा भाग आहे, तो खोल भाग आहे, तो वरती यायचा घ्यायचा आणि तो 6 दोऱ्यांचा भाग आहे तो खाली घ्यायचा, म्हणून हे बघा असं धरायचं। हा पंधा परत इथं ठेवायचा, आपण इथं अंगठा लावायचा, वरती बोट लावायचा, इथून मध्ये या 2 दोऱ्या अशा मध्ये घ्यायच्या। मध्ये घेतल्यानंतर त्याच्यात एक दोरी आपल्याला वरती घ्यायची। वरती घेतल्यानंतर बघा हे दोघी पंधे आता काय केलेलं आहे, असे दोघी पंधे घालून घेतलेले, त्याच्यात एक दोरी वरती धरलेली, त्याच्यामधून हे दोघी दोऱ्या अशा काढून घेतलेल्या आहे। काढून दोऱ्या काढल्याबरोबर बघा इथं पण पीळ आहे का ते व्यवस्थित बघून घ्यायचंय आपल्याला। ते झाल्यानंतर आपल्याला काय करायचं, आपण त्या पुढे सरकावायचा आहे आणि हा बघा हा भाग उरलेला आहे ना, याच्यातल्या आपल्याला दोघी दोऱ्या अशा काढून घ्यायच्या आहे। पीळ वगैरे यायला नाही पाहिजे, सगळ्या गाठी व्यवस्थित यायला पाहिजे। अशा प्रकारचे बघा इथं 3 दोरे आलेले आहे, इथं खोल भाग आलेला आहे, इथं 4 दोरे आलेले आहे, खोल भाग आलेला आहे, इथं उंच भाग आलेला आहे। दोरीवरच दोरी यायला पाहिजे। अशा प्रकारची गाय बैल साठी मोरखी कशी बनवतात, मोरखी हे बघा इथं खोल भाग आलेला आहे, इथं पण खोल भाग आलेला आहे, इकडे उंच भाग आलेला आहे, इथं बघा उंच भाग आलेला आहे, एक बिल्लाचं बरोबर माप आलेलं आहे। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। अशा प्रकारच्या आम्ही मोरख्या वेगवेगळ्या प्रकारच्या मोरख्या बनवतो, तर तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता। वेगवेगळ्या प्रकारच्या सगळ्या ज्योतवाली आहे, बेल्टवाली आहे, कडी पाईपवाली आहे, पाईपवाली आहे, परत घुंगरूवाली पण बनवलेली आहे। वेगवेगळ्या प्रकारच्या सगळ्या तुम्ही चॅनलला जाऊन बघू शकता।